सर्व विद्यार्थी आणि सर्व पालकांना नमस्कार. जर तुमच्या घरामध्ये कुठलाही विद्यार्थी इयत्ता 4थीत किंवा इयत्ता 7वी मध्ये शिकत असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या आजूबाजूला कोणी नातेवाईक असतील किंवा शेजारचे असतील, तुमच्या मित्र-मैत्रिणी असतील, ज्यांच्या घरामध्ये 4थी-7वी चे विद्यार्थी आहेत, तर त्यांना देखील हा व्हिडिओ नक्की पाठवा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गव्हर्नमेंटच्या जी-आर नुसार, की कुठल्या-कुठल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी ची स्कॉलरशिपची परीक्षा देता येते. गव्हर्नमेंटचा जो जी-आर आहे, ज्याच्यामध्ये पात्रता या अंडर जे काही येतं, त्या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परंतु त्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी आनंदाची बातमी देऊ इच्छिते, की इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी जर तुम्ही तयारी करत असाल, तर ती तयारी कशी करायची? बऱ्याचशा पालकांचा प्रश्न असतो, की आम्ही वर्किंग पॅरेंट्स आहोत. म्हणजे आता मी स्वतः माझं सांगते, की मी वर्किंग पॅरेंट आहे. मी आता दिवसभर इथे कामावर आलेली असते. मग अशा वेळेला माझ्या बाळाने कसं क्लासला जावं किंवा त्याला क्लासला सोडणार कोण? त्याला घ्यायला येणार कोण? हे सगळे जे प्रश्न असतात ना, हे सगळे प्रश्न आपल्याला पालकांना पडलेले असतात. मग याच्यावर उपाय काय? तर याच्यावर उपाय आहे इग्नाइट पाठशालाचा इयत्ता 4थीचा आणि इयत्ता 7वीचा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचा. ठीक आहे? तर आता या ज्या बॅचेस आहे, या बॅचेसमध्ये विद्यार्थ्यांना काय-काय मिळणार? तर सगळ्यात पहिलं लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह लेक्चर ज्या वेळेला असतात, त्यावेळेला विद्यार्थ्यांना ज्या काही शंका आहेत, त्या शंका लगेच विचारून त्याचं निरसन करून घेता येतं. रेकॉर्डेड ज्या बॅचेस आहेत, त्या विद्यार्थ्यांना नंतर कधीही त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या वेळेनुसार पुन्हा-पुन्हा बघता येतात. कितीही वेळा तुम्ही एक लेक्चर बघा, त्याला कुठल्याही पद्धतीचं लिमिट नाहीये. किंवा पी-वाय-क्यू विश्लेषण तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. इयत्ता 7वीचं पी-वाय-क्यू असू द्यात किंवा इयत्ता 4थीचे पी-वाय-क्यूज असू द्यात. जे काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत, त्यांचं विश्लेषण आम्ही पूर्णपणे देणार आहोत. यासोबतच विद्यार्थ्यांना विषयांचे पुस्तक, पी-वाय-क्यूचे पुस्तक आणि वर्कशीट या गोष्टी सुद्धा दिल्या जाणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या शॉर्टकट जे आहेत, सगळे शॉर्टकट्स, ट्रिक्स, स्टेप्स या सगळ्या गोष्टी आम्ही सांगणार आहोत. प्लस दर आठवड्याला विद्यार्थ्यांची टेस्ट होणार आहे. यासोबतच रोज जे काही शिकवलं जाईल, त्यानुसार सुद्धा विद्यार्थ्यांची एक टेस्ट होणार आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे अभ्यासाचे आणि टेस्टचे रिपोर्ट सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक बॅचमध्ये 100+ टेस्ट ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या घेतल्या जाणार आहे. आता या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असतील, तर याच्यासाठी तुम्हाला अतिशय क्षुल्लक किंमत मोजावी लागणार आहे. ती म्हणजे ₹2499 इयत्ता 4थीसाठी वन टाईम फीज. ठीक आहे? ही फीज पुन्हा-पुन्हा भरायची नाहीये. एकदा भरली की तुम्हाला हे सगळ्या ज्या काही आहेत त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जोपर्यंत तुमची स्कॉलरशिपची एक्झाम होत नाही तोपर्यंत. आणि इयत्ता 7वी साठी वन टाईम फीज आहे ₹2999 फक्त. ठीक आहे? तर एवढी फीज जर तुम्ही दिली तर तुमचा स्कॉलरशिपची पूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण तयारी तुमची आम्ही करून घेऊ, याची जबाबदारी आम्ही घेतो. ठीक आहे? तर आता सगळ्यात पहिली पात्रता बघूयात आपण, जे मी तुम्हाला म्हणाले होते, की सगळ्यात पहिले तर तुम्हाला बघावं लागेल, की तुमचा पाल्य कितवीला आहे, इयत्ता 4थीला आहे की इयत्ता 7वीला आहे. ठीक आहे? तर त्यानुसार तुमची लेव्हल जी असेल ती लेव्हल ठरणार आहे. पण दोघांसाठी इयत्ता 4थीसाठी ज्या पात्रतेच्या अटी आहेत, त्याच पात्रतेच्या अटी इयत्ता 7वी साठी सुद्धा आहेत. ठीक आहे? तर सगळ्यात पहिली जी अट आहे, 3 अटी आहेत, त्यातली सगळ्यात पहिली जी अट आहे, ती पहिली अट आहे तुमची, की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असायला हवे. ठीक आहे? तुमचा विद्यार्थी, जो विद्यार्थी एक्झाम देतोय, तो विद्यार्थी महाराष्ट्रामधलाच असायला हवा. जर तुम्ही बाहेर देशातनं किंवा बाहेर राज्यातनं, बाहेर देशातनं तर नाही, पण बाहेर राज्यातनं जर तुम्ही आलेले असाल, लेट्स से तुम्ही दुसरीकडनं कुठनं तरी महाराष्ट्रामध्ये आलेले आहात, पण मग अशा वेळेला या विद्यार्थ्यांना एक्झाम देता येणार नाही का? तर या विद्यार्थ्यांना सुद्धा एक्झाम देता येईल. फक्त त्यासाठी तुम्हाला निवासी दाखला जो आहे, तो निवासी दाखला दाखवावा लागेल. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे, याचा दाखला तुम्हाला द्यावा लागेल आणि विद्यार्थी जो आहे तो महाराष्ट्रातल्याच शाळेत शिकत असला पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला दाखवावं लागेल. ठीक आहे? महाराष्ट्राबाहेरच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार नाही. तर दुसरी अट काय आहे? दुसरी अट आहे, की इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी मध्ये शाळेमध्ये जाऊन शिकत असायला पाहिजे. ठीक आहे? काय म्हणते मी? होम स्कूलिंग किंवा कुठेतरी काहीतरी 4 लोक बसतायत आणि मग तिथे ते शिकवलं जातात, अशा पद्धतीचं चालणार नाही. विद्यार्थी प्रॉपर शाळेत जात असायला पाहिजे. मग कुठलीही शाळा असू द्यात, ती शाळा सीबीएसई असू द्यात, आयसीएसई असू द्यात किंवा आपलं रेग्युलर मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम ते असू द्यात, काहीही फरक पडत नाही. फक्त विद्यार्थी शाळेत जात असला पाहिजे. ठीक आहे?
आणि त्याच्यानंतर तिसरी अट जी आहे, ही जी शाळा आहे, ज्या शाळेत तो विद्यार्थी जातोय, ती शाळा शासकीय असायला पाहिजे, अनुदानित असायला पाहिजे, विना अनुदानित असली तरी चालेल, कायमची विना अनुदानित असली तरी चालेल किंवा स्वयं अर्थसहाय्यित जरी असेल ती शाळा, म्हणजे स्वतःच्या खर्चाने स्वतः ती शाळा चालते अशा पद्धतीची जरी असेल तरी सुद्धा काहीही हरकत नाही. कुठलीही शाळा सुद्धा, फक्त विद्यार्थी प्रॉपर शाळेमध्ये जात असला पाहिजे. ठीक आहे. आणि ती शाळा जी आहे ती शासन मान्य पाहिजे, शासनाने मान्यता दिलेली शाळा पाहिजे, एवढी एकच अट आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले, सीबीएसईचा विद्यार्थी आहे, जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. आयसीएसईचा विद्यार्थी देऊ शकतो का परीक्षा? हो, देऊ शकतो परीक्षा. परंतु आता या विद्यार्थ्यांना काय मिळणार आणि काय नाही मिळणार हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. ठीक आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच कराल. शेवटचं एक मी सांगते की महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे, 4थी किंवा 7वी मध्ये शासन मान्य शाळेमध्ये शिकत असला पाहिजे. ठीक आहे. या 3 अटी लक्षात ठेवा. आता स्कॉलरशिप सोबतच इग्नाइट पाठशालामध्ये जर आपण बघितलं तर नवोदयचा सुद्धा तयारी करून घेतली जाते आणि NMMS ची देखील तयारी करून घेतली जाते. ह्या सगळ्या ज्या नवीन बॅचेस आहेत, या नवीन बॅचेस सुरू होणार आहेत आमच्या 25 जुलै रोजी. 25 जुलै रोजी ह्या नवीन बॅचेस सुरू होणार आहेत. लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. फीस जी आहे ती फीस चेंज होऊ शकते, त्याच्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच फायदा जो आहे तो फायदा होईल. जर तुम्हाला कुठल्याही बाबतीत काहीही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा किंवा 8983345857 या नंबरवर कॉल करा, म्हणजे आमचे जे प्रतिनिधी आहेत ते तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देतील. थँक्यू.